आमचा एरिया म्हणजे इतका भंगार एरिया झालेला आहे सर. इकडे गांजेडी नशेडी मुलं राहत्या, इथं आमच्या मुलीवाडीला छेडत्या. आमची या वार्डाच्या नगरसेवकांना सरिताताई सोनवणे आणि अमित दादा शेळके यांच्याकडे विनंती आहे का त्यांनी आम्हाला इथं रोड, रस्ते, लाईट आणि ड्रेनेज द्यावा. इथं आमचा एरिया नीट करून द्यावा. माझ्या परजीला गाडी जाळली, घेत रातचं 12-1ला आणि दारुडे गांडुडे सांगितले आम्हाला लाईट पाहिजे, हे पाहिजे ना आम्हाला. लाईटनी वाटर नाही चालायला. लहान लहान पुरी राहत्या, त्याची छेडछाड करत्या पुरीची. माझं नाव साईनाथ अण्णासाहेब दिवे, राहणार सौंदडे बाबा. रात्री पहाटे 4च्या सुमारात माझी गाडी पेटवून देण्यात आली. इथं आम्ही 3 वाजेपर्यंत जागा होतो, तोपर्यंत काही झालं नाही. 3:30ला आमचे मागचे मामा ते कामाला चालले होते धंद्याला, ते 3:30ला गेले, तोपर्यंत काही नव्हतं. पण 4ला गाडी पेटवून देण्यात आली आणि पेटवून देण्याच्या आजूबाजून सगळ्या कड्या लावलेल्या होत्या. सुझुकी आपली ही सुझुकीची, ती 1,25,000 रुपये. तिला 1 वर्ष झालं. पोलिसात रात्री गेलो होतो, तिथं ठाणे हवालदार म्हणे तुम्ही 10-11 वाजता या. मग आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललो. नुकसान तर भरपूरच झालं आहे सर, पूर्ण गाडीचाच लॉस झाला आहे. 112वर फोन केला होता सर, पोलीस आले होते. इथं आले, बघितलं म्हणे सकाळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेऊन टाकू. त्याच्यानंतर इथे गाडी उभी होती, ती गाडी आम्ही इथून जमा केली पोलीस स्टेशनला. कोणीच तरी गाडी लावली होती स्प्लेंडर, ती नेऊन आम्ही पोलीस स्टेशनला लावली. पण ते म्हणे डायरेक्ट आम्हाला आरोप घेता येणार नाही, तुम्ही सकाळी पोलीस स्टेशनला मग आपण बघू. माझं नाव शीतल बाळू गायकवाड. सौंदडे बाबा मंदिराच्या पाठीमागं आम्ही राहतो. माझी मुलगी टॉयलेटला उठली असताना तिला बाहेर जाळा दिसला. आम्ही धाव घेतली, गाडी विझवली. पूर्णपणे उंचपर्यंत ते जाळ गेलेला होता. मी फोन पण लावला भाऊला, त्याचा फोन सायलेंट असल्यामुळे त्याने उचलला नाही. तर माझे आजोबा जाऊन त्याला उठवलं आणि आम्ही गाडी विझवायचा प्रयत्न केला. विझवली जेवढी होता येईल तेवढी, तोपर्यंत जळून गाडी खाक झाली. इथं 24 तास अंधार असतो आणि इथं दारुडे गंजाडे पोरं दिवस रात्र बसत्या. आम्हाला खूप त्रास आहे त्यांच्यापासून. मधी पण एंट्र्या करते ते, कधी कधी या शेजारच्या रूम मध्ये पण बसत राहतात ते रात्री बेरात्री. ते सगळं बांधकाम पडेल, भीती वाटते आम्हाला. मी रात्रीची येते एकटी, पण कोणाकडून काय घडण सांगूच शकत नाही. असुरक्षितच वाटते आम्हाला. प्रशासनाकडे एकच मागणी, आम्हाला रस्ता द्यावा, खांब बसून द्यावा आणि कॅमेरे टाकावा, जेणेकरून जे आमच्या लेकी बाईंना त्रास होईल त्याच्यात पटकन प्रशासनाचं पण लक्ष जाईल आणि दादांचं पण लक्ष जाईल, जेणेकरून सगळं काही व्यवस्थित होईल. सगळे हिरे चांगले, फक्त आमच्या हिऱ्यातच एवढा मोठा त्रास आहे आम्हाला, बाकी काही नाही. सुजय दादांनी लक्ष घालावं याच्याकडं. हा, त्यांना विनंती आमची कळकळीची का त्यांनी आमच्या एरियामध्ये लक्ष द्यावं. सगळ्या एरियात लक्ष आहे त्यांचं, आमच्याकडं पण आहे, पण आमच्या इकडे एवढा त्रास आहे का जेणेकरून आम्ही एकटं जाऊच शकत नाही दुकानात सुद्धा. मी राजेश मुंडे, राहणार सौंदडे बाबाच्या पाठीमागं. मी 3:30 वाजून 3:15 इथून गेलेलो आहे. तोपर्यंत इथं काही असं झालेलं नाही. 3:30च्या नंतर ही गाडी जाळण्यात आलेली आहे. इथं आज गाडीच जाळलेली आहे. उद्या आम्हाला सकाळी जावं लागत आहे. उद्या आमच्यावर जर काही कमी जास्त झालं तर याचा जबाबदार कोण राहणार आहे? तर शासनाने थोडंफार इकडं लक्ष द्यावं आमच्याकडं. नशेखोर पोरांनीच केलेला असन. इथं नशेखोर पोरं भरपूर राहतात. काय त्याच्या आधी काय म्हणजे असं पण कळलं होतं की दाराच्या कड्या बाहेर लावल्या? हा, इथं आमच्या पठारे साहेबांच्या दाराच्या कड्या लावून घेतल्या, त्याच्यानंतर गाडी जाळण्यात आलेली. कोणाची काही इतर काही चोरी वगैरे झाली? नाही, चोरी वगैरे कुणाचंच काही नाही झालेलं. एवढाच प्रसंग झालेला आहे. उद्या काही झालंय काही परिसरात? नाही, इथं याच्या अगोदर गाडी वगैरे नाही जाळण्यात आली. पण हे असं चुकीचं झालेलं आहे सगळं काही. उद्या जर माणसांना रात्री बेरात्री उठून जावं लागत आहे, उद्या जर काही कमी जास्त झालं त्यांचं, तर नशेतले पोरं असतात. आमचा एरिया म्हणजे इतका भंगार एरिया झालेला आहे सर. इकडे गांजेडी नशेडी मुलं राहत्या, इथं आमच्या मुलीवाडीला छेडत्या.
काल परवाच माझ्या मावस बहिणीच्या पोरीला छेडलं, नशा करून येते इथं. प्रत्येकाला त्याची अडचण आहे, माणसं घरात राहत नाही. उद्या त्यांनी गाडी जाळली, उद्या माणसं जाळेल ते मागणार नाही, मागं पुढं पाहणार नाही. आमची या वार्डाच्या नगरसेवकांना सरिताताई सोनवणे आणि अमित दादा शेळके यांच्याकडे विनंती आहे का त्यांनी आम्हाला इथं रोड, रस्ते, लाईट आणि ड्रेनेज द्यावा. इथं आमचा एरिया नीट करून द्यावा. कारण की इथं लेकीबाळीचा प्रश्न आहे. आमच्या लहान मुली आज उद्या ते पोरं घरात घुसून काही कमी जास्त करायला मागं पुढं पाहणार नाही, कारण की लोक राहत नाही घरी. आणि गाडी जायच्या वेळेस आजूबाजू सगळ्या कड्या लावून गाडी जाळण्यात आली. गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळेल, 100% गाडी अशी जाळेल. टाकून दिलं. इथं झाकण वगैरे पडलेले आहे. जी गाडी सापडली आम्ही ती पोलीस स्टेशनला जमा केली, पण अजून त्यांनी काय आम्हाला सांगितली गाडी कोणाची काय त्याची दिली माहिती घ्यावं त्या गाडीची. त्या गाडीचे फोटो वगैरे आम्ही काढलेले, गाडी पोलीस स्टेशन आम्ही ती जमा केलेली. काही नवीन पोरं वगैरे फिरत होते. नवीन म्हणजे सर इथं सगळे नशेडी पोरं इथं सारे गांजाडे इथं एक पण असं नाही त्याचं वय 16, 17, 18, 19 याच वयाचे पोरं आहे, सगळे नशेखोर पोरं आहे. गांजाडी पेटे असं का कोण नाही का त्याला वाईट सुनीचे दारू गांजा काय मी तर पडेल राहते. तुम्ही कधी बाटल्या फोडी तयाराच्या. तुम्ही कधी हटकलं नाही? आता हटकायला सर ते दारू पेल राहत्या, त्यांच्याकडे हत्यार राहत्या. हटकलं उद्या जर त्यांनी मारून टाकलं कोण इथं कोणाला बघायला? विचारायचं? पुढं लाईट चालू इथं मरून पडल्यावर कळलं का माणूस मेला म्हणून. सकाळी रात्री डिपार्टमेंट आलं होतं त्यावेळेस एक जणाला धरलं इथं. तो इतका व्हाईटनर पिला त्याचं उमजत नव्हतं. त्यांनी कम से कम 10 ते 15 राऊंड इथंच मारले. तर वरून आम्ही इथं गाडी जायची, तो आम्हाला विचारायला माझी व्हाईटनरची बाटली तुम्ही पाहिली का? आणि व्हाईटनर तर तिथंच घेतली बाटली त्यानं. व्हाईटनरचे कपडे. हा, यो, बाबा. ही व्हाईटनरचे कपडे. हा, इकडं घुसून बसा ते. इकडं घुसून बसा ते. बाजूला यावर एक. इकडं घुसून बसा ते. माझ्या पोरजीला गेट गाडी जाळली. माझ्या पोरगी तर रातच्या 12-1ला मी खरकाटीवर काढते. हा, आणि इथे दारुडे गांजुडे सारे राहते. आम्हाला लाईट पाहिजे, हे पाहिजे ना आम्हाला. लाईटनी वाटर नाही चालायला. लहान पुरी राहत्या, त्याची छेडछाड करत्या पुरीची. सुना बाळा राहत्या. आम्हाला हे पाहिजे ना एवढं. माझ्या लेकाची कोणी काही नुसतं केली तर धरलं पाहिजे तेवढं माझ्या पोराला. कोणी काही केलं असेल तर एवढीच माझी मागणी विनंती. सर्व लोकांना बी त्यांना बी माझी विनंती आहे, कळवून आम्हाला रोड पाहिजे. माझ्या लेकराची नुकसान भरपाई केली कोण धरलं असेल तर त्यांना संपूर्ण माझी विनंती आहे. तेवढंच माझं माग नाही. माझ्या लेकरं कोण जळत हे कोण माणसाला नाही, पण माझ्या लेकराची तेवढी भरपाई करावं. माझ्या लेकरं मी लहानपणापासून बापाला मिळालं त्याच्या हातात भांडे कुंडे घासून मी त्याला गाडी घेतली हप्त्यावर. माझी विनंती आहे, कळवून विनंती माझी. खाली आटेच येते. हा, दिसलं का? बाटल्यावरून असं वाटतं लई दिवसापासून. ही बाटली तर ताजी आहे, हीच बाटली हा, म्हणजे लई दिवसापासून येते बघ इथं. काय आठ आहे.